नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे मनापासून स्वागत। चला आज अतिशय महत्त्वाचा गव्हर्नर जनरल आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे। आपण एकच सेशनमध्ये संपूर्ण लॉर्ड विल्यम बेंटिंक बद्दल माहिती जाणून घेऊ। लॉर्ड विल्यम बेंटिंक जो आहे यांच्याबद्दल स्तुती करत असताना राजाराम मोहन राय असे म्हणतात की लॉर्ड विल्यम बेंटिंकचा जो कार्यकाळ आहे तो भारतामध्ये सुवर्णयुगाची काय आहे, सुरुवात आहे, म्हणून देखील यांना जाणून घेणं अतिशय काय आहे, महत्त्वाचं आहे। यांच्या कार्यकाळावर तुम्ही एक वेळा लक्ष द्या। 1828 ते 35 हा यांचा काय आहे, कार्यकाळ आहे। आणि यांच्या कार्यकाळामध्ये दोन भागामध्ये काय होतो तर डिवाइड होते संपूर्ण यांचा कार्यकाळ। एक भाग जो आहे यांचा तो आहे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून, आणि दुसरा जो भाग आहे तो आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलं। कुठं तर संपूर्ण भारतामध्ये। आता संपूर्ण भारत का बरं म्हटलेलं आहे मी, कारण की आतापर्यंत जी एक कंपनी होती हे काही भागापुरती काय होती, मर्यादित होती। जशा प्रकारे आपण मानू की कंपनीची स्थापना झाली कधी तर 1600 आणि 1600 स्थापना झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण बंगाल काय केलेलं आहे, आपल्या काबीज केला। प्लासीच्या युद्धानंतर तिचे त्यांनी काय केलेले आहे तर करा संबंधित जेही काही अधिकार आहे ते मिळवलेले आहे। त्यानंतर बक्सारचे युद्ध झालेले आहे आणि हे सर्व आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये पाहिलेलं आहे की कंपनीने कशा रीतीने भारत आपल्या घशामध्ये उतरायला सुरुवात केली किंवा जिंकायला सुरुवात केली। त्यामध्ये मी तुम्हाला मैसूर सांगितलेलं आहे, मराठे आपले झालेले आहे। त्यानंतर आपल्याला पुढे पंजाब शिकायचं आहे, सिंध शिकायचं आहे। परंतु जे बाकीचे छोटे मोठे जे संस्थानिक आहे, हैदराबाद सारखे, कर्नाटक सारखे किंवा अवध सारखे, तर दिल्लीवर देखील काय आपल्याला कंपनी इथं वचक बसवताना दिसते। तर आता तो ह्या कालखंड आहे संपूर्ण की आपण मानून घेऊ की ह्या कालखंडामध्ये आता कंपनी राहिलेली नाही आहे, कारण की त्यांनी खूप मोठा भूभाग हा आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। फक्त सिंध आणि पंजाब जर प्रांत सोडला तर बाकीचे जेवढेही प्रांत आहे किंवा टेरिटरी आहे त्यांनी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय केलेलं आहे, ब्रिटिश साम्राज्याला जोडलेलं आहे। म्हणून काय करण्यात आलेलं आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिंकला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून काय करण्यात आलेलं आहे, संबोधलेलं आहे। ते आपण चार्टर ऍक्ट मध्ये पुढे पाहू तो कशा रीतीने त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया संबोधलेलं आहे हे आपल्याला पुढे बघायचं आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊ। लॉर्ड विल्यम बेंटिंकचा जो कार्यकाळ आहे 1828, आता हा जो कार्यकाळ आहे तर ह्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन व्यक्तीची विचारधारा ब्रिटनमध्ये पसरण्याला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे। त्यामधून एक व्यक्ती आहे ब्रेथम आणि त्याचा शिष्य मिल। ब्रेथमनी उपयुक्ततावाद सिद्धांत काय केलेला आहे, मांडलेला आहे, आणि मिल यांनी काय केलेलं आहे त्या सिद्धांताला पुढे नेलेलं आहे, जागृती केलेली आहे। कशा रीतीने मानवतावाद अतिशय महत्त्वाचा असतो, कारण की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची किंवा त्याचे हितसंबंध जोपासण्याची जी जबाबदारी असते ते राज्याची असते। आणि म्हणून ह्या दोन विचारधारेच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे तर ब्रिटनमध्ये एक प्रकारे सुधारणेचे वारे वाहायला काय झाली, सुरुवात झाली। आणि त्याचा प्रभाव आपल्याला विल्यम बेंटिंकवर देखील दिसतो। आणि विल्यम बेंटिंक आपण मानू की विल्यम बेंटिंकचा जो स्वभाव आहे हा सुधारणावादी आहे। तर सुधारणावादी जो विल्यम बेंटिंकचा स्वभाव आहे ते तर आपण पाहणारच आहे, परंतु त्या अगोदर आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल। कोणाची तर विल्यम बेंटिंकची। विल्यम बेंटिंकचं आपण बेसिक माहिती पाहू, जे की तुम्हाला एक्झाम विचारते। तुम्ही पाहिलं क्लरिकल एक्झाम मध्ये किंवा आपण कंबाईनची एक्झाम देतो, राज्यसेवेची एक्झाम देतो, तर स्टेटमेंट येतात कार्यावर, तर स्टेटमेंट येतात, परंतु आपल्या जीवनावर किंवा आपण असं म्हणू शकतो त्यांच्या निजी जीवनावर देखील एखादा स्टेटमेंट बनू शकते। म्हणून आपण तेही काय केलं पाहिजे, कव्हर केलं पाहिजे। यांचा जो जन्म आहे हा जन्म यांचा 1774 मध्ये झालेला आहे। तर आजच्या काळामध्ये UK आपण मानून घेऊ, तिथे त्यांचा काय झाला, जन्म झालेला आहे। आणि ब्रिटनचे जे पंतप्रधान होते आपण त्यांना माजी म्हणू, जे पोर्टलंड असं काय आहे त्यांचं नाव आहे, तर त्या पोर्टलंड या पंतप्रधानाच्या पोटी काय झालेला आहे, जन्म झालेला आहे किंवा त्यांचे ते पिता होते। तर म्हणून जे त्यांचं जीवनमान आहे ते आपल्याला काय दिसणार, उच्च दिसणार, किंवा उमराव घराण्यामध्ये त्यांचा जन्म होणार। तर म्हणून विल्यम बेंटिंक भ्रष्ट वगैरे नसणार किंवा लाच वगैरे घेण्याचा प्रयत्न भारतामध्ये करताना दिसणार नाही। ते जेही काही करणार आहे ते ब्रिटिश साम्राज्याला मजबूत करण्यासाठी आणि लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी कार्य करणार। म्हणूनच काय झालेलं आहे, त्यांचं शिक्षण उच्च झालं आणि लवकरच त्यांना काय आहे तर संसदेमध्ये सदस्यत्व देखील मिळालेलं आहे। 1796 पासून काय होते तर ह्या काळामध्ये ते संसदचे काय होते, सदस्य होते। हे देखील काय आहे, महत्त्वाचं आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण वेलस्ली शिकलो होतो तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये नेपोलियन बोनापार्टनं काय केलेलं आहे की जे ब्रिटनच्या विरुद्ध युद्ध मोहीम काय केलेलं आहे तर छेडलेले आहे। त्याच प्रकारे इटलीमध्ये ब्रिटिशांची भक्कम बाजू करताना आपल्याला कोण दिसतात, विल्यम बेंटिंक दिसतात। नेपोलियन बोनापार्टच्या विरुद्ध त्यांनी काय केलेलं आहे, युद्धामध्ये भाग घेतलेला आहे, कुठं, इटली इथे। आणि म्हणूनच संपूर्ण साम्राज्यामध्ये काय झालेलं आहे, त्यांचा गुणगौरव वाढला आणि त्यांना काय करण्यात आलेलं आहे 1804 आपण म्हणू, इथं त्यांना काय बनवण्यात आलं तर मद्रासचा गव्हर्नर बनवण्यात आलं। हे पण महत्त्वाचं आहे। म्हणजे ते 28 च्या अगोदर 1803-4 मध्ये कुठं होते, भारतामध्ये होते, परंतु मद्रासचा गव्हर्नर म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे। त्यानंतर
त्यांना याच्यामध्ये रस नसावा बहुतेक त्यांनी काय केलेलं आहे, एक सैनिकी पद भूषवलेलं आहे, तेही मेजर या रँकचं त्यांचं काय होतं पद होतं. तर यांच्याच काळामध्ये एक सैनिकी उठाव झालेला आहे 1807 मध्ये, तो होता वेल्लोरचा उठाव. वेल्लोर या ठिकाणी काय झालेलं आहे तर उद्रेक झालेला आहे, सैनिकांनी बंड केलेला आहे. कारण की विल्यम बेंटिंक जे व्यक्ती आहे ही व्यक्ती काय आहे तर शिस्तप्रिय व्यक्ती आहे. म्हणून यांना असं वाटलं की सैन्यामध्ये काय असली पाहिजे तर शिस्त असली पाहिजे, प्रतिबद्धता असली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या सैन्यांमध्ये त्यांनी ऑर्डर सोडले की कोणीही अशी काही गोष्टी करी नाही ज्यामुळे काय होणार की तुमचा धर्म दिसणार. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे टिक्का लावण्यासाठी नकार दिलेला आहे किंवा कानामध्ये कुंडल वगैरे परिधान करण्यासाठी त्यांनी नकार दिला. तर ही गोष्ट सैनिकांना आवडली नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे सैनिकी उठाव केला आणि हे दडपण्यामध्ये काय राहिलेले आहे अयशस्वी राहिले. म्हणून त्यांना काय केलेलं आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरनी परत बोलावून घेतलं. परंतु ते सतत काय करत राहिले भारतामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत राहिले. जेव्हा हेस्टिंग आहे दुसरा वॉरन हेस्टिंग नाही दुसरा हेस्टिंग ज्यानं मराठ्यांचा बंदोबस्त केला, ज्यानं पिंडाऱ्यांचा बंदोबस्त केला, ज्यानं नेपाळ युद्ध लढलेलं आहे, तर त्यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा देखील यांनी काय केलेला आहे प्रयत्न केला की भारतामध्ये येण्याचा, भारतामध्ये गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळण्याचा. परंतु तो आपण म्हणू शकतो अयशस्वी काय होता प्रयत्न होता. मग त्यानंतर ॲमहर्सनं जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर विल्यम बेंटिंकला कुठं पाठवण्यात आलेला आहे भारतामध्ये कोणा थ्रू बोर्ड ऑफ डायरेक्टर थ्रू. नो डाऊट की पिता पंतप्रधान असेल तर त्यांची ओळख असणारच, याबद्दल आपल्याला काय करता येत नाही तर नकार देता येत नाही. म्हणून त्यांना कुठं पाठवण्यात आलेलं आहे भारतामध्ये. तर काय म्हणून पाठवलेलं आहे त्यांना बंगालचा गव्हर्नर जनरल. शेवटचे आहे ते बंगालचे गव्हर्नर जनरल काय आहे शेवटचे. तर आता त्यांना भारतामध्ये पाठवलं याचेही काही ना काही काय असणार कारण असणार. कारण की कोणत्याही गोष्टीचं काय असते कारण असते आणि त्याचं निवारण पण असते. तर कारण काय होतं की हा जो काळखंड आहे हा काळखंड आहे की ब्रिटिशमध्ये औद्योगिक जी क्रांती झालेली आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे वस्तू निर्माण करायला काय केली सुरुवात केली. किंवा मँचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योगाला काय झाली सुरुवात झाली आणि एवढा माल तयार केला तर त्यांना एक खूप मोठी बाजारपेठची काय पडलेली आहे गरज आणि त्यांना रॉ मटेरियलची ही गरज होती. त्यानंतर आपण म्हणू शकतो त्यांना बाजारची ही काय होती गरज होती. ह्या कारणाने देखील त्यांनी काय केलेलं आहे काही गोष्टी भारतामध्ये करण्याचा काय केला प्रयत्न केला. कारण की हे खूपच महत्त्वाचं आहे. सुधारणा तर नो डाऊट करतीलच कारण की त्यांना काय करायची आहे सुधारणा का बरं करायची आहे कारण की ते सुधारणावादी आहे. ब्रेथम मिल सारख्या विचारवंतांचा त्यांच्यावर काय आहे प्रभाव आहे आणि तसंही ब्रिटनमध्ये सुधारणावादी सरकार निवडून आलेलं आहे, त्यांची सरकार बनलेली आहे. तर म्हणून हेतू असणार सुधारणेचा. परंतु त्याच्या मागे जो छुपा हेतू असणार कोणाचा ब्रिटिश साम्राज्याचा तो असणार की भारतामध्ये जे कंझ्युमर आहे त्यांना आपल्याकडे वळविणे, आपला माल त्यांना विकणे किंवा आपला माल विकण्यासाठी त्यांना काय करणे तयार करणे, त्यांचा कच्चा माल आणून आपल्या इथची जी औद्योगिक क्रांती आहे याला आणखी सुदृढ बनवणे मजबूत बनवणे हा त्या मागचा काय होता छुपा उद्देश होता. कारण की जोपर्यंत हे भारतीय लोक पाश्चात्य संस्कृती परिधान करत नाही किंवा मानत नाही तोपर्यंत हे आपला माल खरेदी करणार नाही. म्हणजे मँचेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोट शर्ट पॅन्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होत होतं आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाश्चात्य संस्कृतीचं ज्ञान होणार किंवा त्यांनी जर पाश्चात्य संस्कृती काय केलेली मानली तर हे काय करणार आपले वस्तू किंवा माल खरेदी करण्यासाठी नकार देणार नाही. उदाहरण जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय सुंदर उदाहरण आहे की जेव्हा पाश्चात्य संस्कृतीचं शिक्षणाचं ज्ञान प्राप्त झालं त्यांना आवड निर्माण झाली पाश्चात्य संस्कृतीबद्दल तर तेव्हापासून त्यांनी जो कोट घालणं सुरू केलं तर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ते नेहमी तुम्हाला कोट पॅन्ट शर्टमध्ये दिसतात आणि त्यामुळे काय झालेलं आहे की अशा प्रकारे ब्रिटिशांचे ग्राहक वाढणार ही या मागचा काय होता छुपा उद्देश होता. मग जेही काही होणार आता याच्या कालखंडामध्ये ते एक तर ते सुधारणा असणार किंवा कशा रीतीनं एक आर्थिक पॉवर ब्रिटिशांची वाढणार किंवा जास्तीत जास्त आपला माल कशा प्रकारे भारतामध्ये आपण विकू शकणार हा त्या मागचा काय होता छुपा उद्देश होता. तर आपल्याला ते एक एक करून काय करायचं आहे बघायचं आहे. परंतु व्यवस्थित आणि सुलभ रीतीनं जर तुम्ही समजून घेतलं कारण वगैरे तर तुमच्या ते लक्षात येणार, तुम्हाला ते जास्त काय जाणार नाही पाठांतराची गरज पडणार नाही. चला सर्वात प्रथम तो भारतामध्ये येणार आणि काय करणार आर्थिक सुधारणा. कारण की मेन हेतू जो आहे त्यांचा तो मेन हेतू काय आहे की ब्रिटिशांचा व्यापार वृद्धिंगत करणे. यानंतर डलहौजी येणार, तो डलहौजी पण हाच प्रयत्न करणार की कशा रीतीनं मी भारतामध्ये काय करू शकतो की आपल्या व्यापाऱ्यांना आकर्षित करू शकतो, कशा रीतीनं भारतामधून कच्चा माल हा ब्रिटनला नेऊ शकतो हे त्यांचे काय असणार प्रयत्न असतात. तर यांचे पण हेच प्रयत्न आहे. त्यामागे आर्थिक सुधारणा काय आहे खूप महत्त्वाची आहे. आर्थिक सुधारणा करण्याची का बरं गरज पडली, गरज खूप महत्त्वाची आहे. कारण की गरज जशी तशा काय असणार शासनाच्या
योजना असणार, म्हणून गरज खूप महत्त्वाची आहे. तर कंपनी जी आहे, कंपनी संपूर्ण आतापर्यंत आपण पाहत आहे की ते युद्धामध्ये काय आहे, जास्तीत जास्त सहभागी आहे किंवा युद्ध करत आहे. तुम्ही पाहिलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळसोबत युद्ध, म्हैसूरसोबत युद्ध, मराठ्यांसोबत युद्ध, सतत कंपनी काय करत आहे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहिली आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्यांची थोडी प्रशासनावरून दोरी ढिली होताना आपल्याला दिसते. आणि जेव्हा जेव्हा युद्धामध्ये एखादं राज्य देश सामील होतो तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, खर्च होतो राज्याचा. आणि तो खर्च झाला म्हणून काय झालेला आहे की कंपनीला काय सहन करावा लागलेला आहे, तोटा. ही कंपनी अमूम आपण म्हणून 1.5 कोटी कशामध्ये होती, तर तोट्यामध्ये होती. सतत कंपनी काय आहे, तोट्यामध्ये जात आहे. आणि ही ब्रिटिश साम्राज्यासाठी एक चिंताजनक गोष्ट होती, कारण की करार होता एक, जेव्हा राजाने किंवा राणीने काय दिली होती, सनद दिली होती, तर तेव्हा त्यांना सांगितलं होतं का कंपनी जर सतत तोट्यामध्ये जात असेल तर तुमची सनद काय होणार, रद्द होणार. म्हणून यांना काहीही करून हा तोटा नफ्यामध्ये काय करायचा होता, परिवर्तित करायचा होता. काही करून कंपनीला काय आहे तर नफ्यामध्ये आणायचं आहे. तर म्हणून आपण काय पाहत आहे, त्याचा आर्थिक सुधारणा, कारण का आर्थिक सुधारणा करणार तेव्हाच तर कंपनी कुठं तर नफ्यामध्ये पोहोचणार. म्हणून त्यांना भारतामध्ये आल्या काय केलेलं आहे, काही आर्थिक सुधारणेला काय केली, सुरुवात केली. ते तुम्हाला आयोग विचारते स्टेटमेंट वाईज. पाहू आपण. त्यांनी सर्वात प्रथम काय केलेलं आहे, तर जे भत्ते दिले जात होते, जे ब्रिटिश सैनिक आहे किंवा ब्रिटिश नौकर वर्ग आहे, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भत्ते दिले जात होते. तर हे भत्ते संपूर्ण तऱ्हेने त्यांना काय केले, बंद. भत्ते देण्याची प्रथाच त्यांना काय करून टाकली, बंद करून टाकली. मग भत्ता कोणाला मिळणार हो, भत्ता फक्त त्या लोकांनाच मिळणार की ज्यांना काय हे आवश्यकता आहे. म्हणजे कोण, तर जे कलकत्तापासून 400 मैल अंतरावर आहे किंवा दूर आहे कलकत्त्यापासून, तर अशा लोकांना काय मिळणार, तर अर्धा भत्ता मिळणार. यामुळे काय झालेलं आहे, कंपनीची पैसे मध्ये काय झालेली आहे, बचत झालेली आहे. त्यानंतर जो पगार आहे, ह्या पगारामध्ये काय केलेली आहे, कपात. जो नौकर वर्ग आहे त्याच्या पगारामध्ये काय केली, त्याने कपात केली. हे देखील काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर मलाक्काची समुद्रधुनी आहे. इथे मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश अधिकारी राहत होते, तर त्यांनी काय केलेले आहे, इथून ब्रिटिश अधिकाऱ्यांना परत बोलावलेलं आहे आणि तिथं भारतीय लोकांची काय केली, नियुक्ती केली. आता भारतीय लोकांची नियुक्ती का बरं केली, याच्या मागे देखील कारण आहे. कारण की भारतीय नौकर जो आहे तो काय करणार आहे, तर तो कमी पेमेंट घेणार आहे आणि भत्ते वगैरेची काय करणार नाही आहे, डिमांड करणार नाही आहे. म्हणून हे त्यांना काय केलं, तर सोपी केलं. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांना नोकरीमध्ये जागा कोणाच्या कालखंडामध्ये मिळाली, तर विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये मिळाली. कारण की त्याला काय करायचं होतं, त्याला आपली जी कंपनी आहे जे तोट्यामध्ये आहे ते त्याला कुठे न्यायचं होतं, तर नफ्यामध्ये न्यायचं होतं. म्हणून हे देखील काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांना काय केलेलं आहे, व्यापार सुधारित करण्याचा प्रयत्न केला किंवा सुधारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. की ह्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफूला काय होती, तर मागणी होती आणि अफूचा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये कुठे केला जात होता, भारतामध्ये केला जात होता. म्हणून यानं काय केलेलं आहे, या अफूला काय केलेलं आहे, टार्गेट केलं. याच्या व्यापाराला त्यानं काय केलं, नियमित केलं. म्हणजे आता अफूचं काय काढावं लागणार, लायसन म्हणजे त्या व्यक्तीलाच अफूचा व्यापार करता येणार ज्याच्याकडे काय असणार, लायसन असणार. आणि अफूचा व्यापार फक्त ना फक्त कुठून होणार, तर फक्त ना फक्त मुंबई बेटावरूनच होणार. या अगोदर कुठूनही काय होत होता, व्यापार होत होता. म्हणजे जिथून अफू उत्पादित केला जात होतं तिथूनच त्याला काय केलं जात होतं, निर्यात केलं जात होतं. परंतु यांनी सांगितलं अफू फक्त आता कुठून जाणार, मुंबई बेटावरून जाणार. आणि ही याची सर्वात मोठी एक आपण असं म्हणू शकतो आर्थिक सुधारणा राहिलेली आहे की यामुळे कंपनीला काय झालेलं आहे, डबल प्रॉफिट झाला. कारण की जे लोक काय घेतात, लायसन घेतात, ते लोक देखील काय करत होते, पैसे देत होते काय घेण्यासाठी, लायसन घेण्यासाठी. आणि एक मुंबई बेटावरून तो संपूर्ण व्यापार होणार, म्हणून तो अधिक तर काय झालेला आहे, वृद्धिगत झाला. कंपनीला काय झालेला आहे, प्रॉफिट मिळाला. आपल्या इथं देशी दारूचं जर लायसन तुम्हाला मिळवायचं असेल तर कोट्यावधीने तुम्हाला काय द्यावे लागतात, पैसे द्यावे लागतात. तर म्हणून हे देखील खूप महत्त्वाची त्याची काय राहिलेली आहे, सुधारणा राहिलेली आहे. आणि ते आर्थिक सुधारणा असणार. त्यानंतर वायव्य प्रांत जो आहे, हा वायव्य प्रांत अतिशय हेक्टिक आहे. तिची कर व्यवस्था आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण कोलॅप्स झाली होती आणि तिची कर व्यवस्था सुधारणे हा देखील एक खूप महत्त्वाची गोष्ट होती. कारण की इथून देखील रेव्हेन्यू जनरेट होणार होता. म्हणून त्यानं काय केलेलं आहे, तर एक मार्टिन बर्ड नावाचा अधिकारी आहे. या अधिकाऱ्याची त्याने काय केलेली आहे, नियुक्ती केली. आणि त्यानं काय केलेलं आहे, जो वायव्य प्रांत आहे, आग्रा वगैरे, गंगेचं खोरं वगैरे, तिची जी कर व्यवस्था आहे ही त्यानं काय केलेली आहे, सुदृढ केली.
आणि यामुळे देखील काय झालेलं आहे तर कंपनीला प्रॉफिट झाला मोठ्या प्रमाणामध्ये। आणि ह्या सर्व आर्थिक सुधारणामुळे काय झालेलं आहे की जी कंपनी लॉस मध्ये होती ती 3 कोटीच्या काय आलेली आहे तर प्रॉफिट मध्ये आली। आणि याच कारणामुळे काय झालेलं आहे विल्यम बेंटिंगचं जे कद आहे ते वाढलं। बोर्ड ऑफ डायरेक्टरने गुणगान केलेलं आहे, ही गोष्ट ब्रिटनपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। म्हणून विल्यम बेंटिंगच्याच कालखंडामध्ये आणखी एक चार्टर ऍक्ट पास करण्यात आला आणि त्याला काय करण्यात आलेलं आहे तर भारताचा गव्हर्नर जनरल असं काय करण्यात आलेलं आहे संबोधण्यात आलेलं आहे। ह्या त्याच्या खूप महत्त्वाच्या काय आहे तर आर्थिक सुधारणा आहे। या आर्थिक सुधारणामध्ये आपण एक गोष्ट आणखी पाहून घेऊ की त्यानं काय केलेलं आहे भारतीय शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी काही योजना लागू केल्या होत्या। त्यानंतर त्यानं कालवे देखील काय केलेले आहे डेव्हलप केलेले आहे। आणि त्यानंतर एक सुवेज कालवा आहे, याचा देखील प्रश्नावर त्यानं काय केलेला आहे निपटारा लावला की जो व्यापारासाठी आपण असं म्हणू शकतो की खूप मोठा रस्ता होता किंवा खूप जास्त अंतर काय करावं लागत होतं कापावं लागत होतं। तर ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे अंतर कमी झालेलं आहे आणि व्यापारामध्ये काय झालेली आहे वृद्धी झालेली आहे। हे सर्व त्याचे काय आहे तर आर्थिक सुधार आहे कोणाचे तर विल्यम बेंटिंगचे, अतिशय महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर पहा आर्थिक सुधारणा झाल्यानंतर जसं राज्य हे काय होते मजबूत होते तसे ते अतिशय गंभीर काय करतात काही कायदे करतात। कारण की एखादं सरकार जर पूर्ण मेजॉरिटीमध्ये असेल तर ते काय करतात लोकांची पर्वा न करता काही कायदे बनवतात। त्या कायद्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा कायदा आहे कोणता तर सती प्रथा। पहा आपल्या समाजाला लागलेली कीड आपण म्हणून ही प्रथा आहे सती प्रथा। अतिशय वाईट आणि क्रूर टाईपची काय आहे ही प्रथा आहे। ही भारतामध्ये गुप्तांच्या कालखंडापासून काय झालेली आहे सुरू झालेली आहे। आपण मानून घेऊ जवळपास 500 AD। तर आतापर्यंत काय होती ते सुरू होती। काही लोकांनी अयशस्वी प्रयत्न केले की बा सती जाळणं काय करा बंद करा। त्यामध्ये तुम्हाला नाव दिसणार MBTचं मोहम्मद बिन तुगलक, तोच एडा मोहम्मद आपण त्याला म्हणतो। त्यानंतर आहे अकबरने देखील काय केला प्रयत्न केला की बा सती पाठवणं हे चुकीचं आहे। औरंगजेब पण आहे त्यामध्ये, याला पण ते वाईट वाटत होती। त्यानंतर मराठे पण याच्यामध्ये आहे, मराठ्यांनी पण प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर राजपूत जयसिंग यांनी देखील काय केला प्रयत्न केला। त्यामध्ये पोर्तुगीज पण आहे, डच पण आहे आणि शेवटी ब्रिटिश पण आहे। परंतु यशस्वी होताना आपल्याला कोण दिसतात यशस्वी होताना आपल्याला ब्रिटिश दिसतात। कारण की ब्रिटिशांनी काय केलेलं आहे डायरेक्ट कायदा केला। आता हा कायदा करण्यासाठी 2 लोक अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यांचे नाव तुम्ही आठवून ठेवा, ते भारतीय आहेत। एक आहे आपले राजाराम मोहन राय आणि दुसरे आहे एक टागोर, अतिशय महत्त्वाचं नाव आहे। आणि एक ब्रिटिश आहे त्यांचं नाव विल्यम कॅरे आहे। यांनी देखील काय केलेली आहे विल्यम बेंटिंगना सती प्रथेचा कायदा करण्यासाठी काय केली मदत केली किंवा आपण असं म्हणू शकतो विनंती केली, एक जनमत तयार करण्याचं काय केलं कार्य केलं। आता काय असते ही प्रथा हे देखील आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे। पहा सती प्रथा म्हणजे काय आहे की एखाद्या पुरुष जर मृत्युमुखी पडला असेल तर जी त्यांची काय आहे पत्नी आहे त्या पत्नीला त्या पुरुषासोबत काय केलं जात होतं तर सरणावर जावं लागत होतं, तिला जाळलं जात होतं। आणि काही जर स्त्रियांनी काय केलेलं आहे नकार दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये ते भट पंडित आणून काय केलं जात होतं तिला समजून सांगितलं जात होतं किंवा तिचं ब्रेन वॉश केलं जात होतं। तरीही जर तिने नकार दिला तर तिला मोठ्या प्रमाणामध्ये मादक पदार्थाचं काय केलं जात होतं सेवन केलं जात होतं आणि तिला भूल देऊन तरी देखील त्या सरणावर जाळलं जात होतं। म्हणून ही जी प्रथा आहे ही समाजाला लागलेली काय होती कीड होती। म्हणून अतोनात प्रयत्न आपल्याला राजाराम मोहन राय ही प्रथा बंद करण्यासाठी दिसतात। कारण की राजाराम मोहन राय यांना देखील ह्या प्रथेचे काय होते चटके होते। जी त्यांची वहिनी आहे अलक मंजरी त्या अलक मंजरीला देखील काय करण्यात आलेलं आहे सती पाठवण्यात आलेलं आहे। परंतु तेव्हा राजाराम मोहन राय हे आपण असं म्हणू शकतो की अल्पवयीन होते, छोटं बाळ होतं ते, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तेव्हा आपल्या मनाशी छंद बांधला असेल की आज जरी मी काही करू शकलो नाही परंतु एक दिवस ही प्रथा भारतामधून उन्मूलन करेन किंवा बंगालमधून त्याचं काय करणार उन्मूलन करणार असं त्यांनी आपल्याला वाटते। ठीक आहे ना, महत्त्वाचं आहे ते। मग पहा हे चित्र दिसते तुम्हाला, पहा नवरा आहे आणि पत्नी काय आहे सती जात आहे आणि समाज खूपच राक्षसी वृत्तीचा होता। जर एखादी स्त्री बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला परत काय केलं जात होतं असे काळ्या वगैरे घेऊन काही जसे ते घुमास्ते टाईप लोक असतात ना, परत तिला काय केलं जात होतं त्या सरणामध्ये ठेसल्या जात होतं किंवा तिला दाबल्या जात होतं। आणि अशी ही प्रथा होती जी अमानवीय होती। ही प्रथा 4 डिसेंबर 1829 ला कायद्याने विल्यम बेंटिंगने काय केलेली आहे बंद केली। परंतु ती
बंगालमध्ये होती. कुठं होती? बंगालमध्ये. आणि 1830 मध्ये ते महाराष्ट्र आणि मद्रासमध्ये देखील काय करण्यात आली? बंद करण्यात आली. कारण का महाराष्ट्रामध्ये जे जगन्नाथ शंकर सेठ आहे त्यांनी देखील काय केलेलं आहे? पाठपुरावा केलेला आहे की आमच्या इथं देखील ही प्रथा काय करा? बंद करा. आणि ही बंद झाली. आणि हे आपण असं म्हणणार की विल्यम बेंटिंकच्या कार्यकाळामधलं सर्वात महत्त्वाचं काय आहे? तर योगदान आहे त्यांनी जे आपल्या भारतामध्ये दिलेलं आहे काही कायदा करून. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पहा, आता सती प्रथा उन्मूलन झाली. सती प्रथा बंद करण्यासाठी 2 गट पडले होते. एक सुधारणावादी लोकांचा गट होता ज्यामध्ये राजाराम मोहन राय आहे, टागोर आहे, किंवा आपण म्हणू शकतो आत्मीय सभेचे जे समर्थक लोक आहे त्यांनी सर्वांनी काय दिलेला आहे? पाठिंबा दिलेला आहे. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंकला अर्ज मोठ्या प्रमाणामध्ये केले त्यांनी आणि ही प्रथा बंद करायला लावली. परंतु एक असे काही राधाकांत देवसारखे माणसं होते की जे सती प्रथेचा काय करत होते? विरोध करत होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये काय करू नका? हस्तक्षेप करू नका. परंतु त्यांचा विरोधाला देखील न जुमानता लॉर्ड विल्यम बेंटिंकने काय केलेलं आहे? सती प्रथेचं उन्मूलन केलं. परंतु एक प्रश्न असा होता की त्या प्रश्नावर सर्व जणांनी काय केलेलं आहे? ब्रिटिशांना पाठिंबा दिला. आणि तो प्रश्न म्हणजे कोणता आहे? ठगांचा बंदोबस्त. आता ठगांचा बंदोबस्त हे ठग प्रत्येक काळामध्ये राहतातच असं नाही आहे की त्या काळामध्ये होते, आजही आहे. कारण का अतिशय लालची काही लोक असतात की ज्यांच्या काहीतरी नीड काहीतरी ग्रीड असतात जे परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून असे लोक काय करतात? वाम मार्गाने पैसे कमवायला काय करतात? सुरुवात करतात. परंतु त्या कालखंडामध्ये हे जे ठगांचा सुळसुळाट आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता. हे ठग लोक वस्ती करून राहत होते किंवा यांचे गावाचे गावं राहत होते, यांच्या टोळ्याच्या टोळ्या राहत होत्या. एका टोळीमध्ये 400-400 500-500 असे लोक राहत होते. यांची स्पेसिफिक काही खुनाची काय होती? भाषा होती. यांची हावभावाची आपण त्याला काय म्हणू शकतो? भाषा म्हणू शकतो. किंवा तुम्ही जेव्हा याच्यामध्ये जाता मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये जे दलाल वगैरे असतात त्यांची काहीतरी काय असते? वेगळीच भाषा असते. तशा प्रकारची यांची भाषा होती. त्यांचा कोणताही जात कोणताही काय नव्हता, धर्म नव्हता. कुणीही ठगांच्या गँगमध्ये काय होऊ शकते? सामील होऊ शकते. परंतु हे जे ठग होते हे काली मातेचे काय होते? पुजारी होते. कारण की त्यांचं जे कार्य चालत होतं ते त्यांचं कार्य काय होतं? तर एक प्रकारे जीव घेण्याचं कार्य होतं. ते मारून टाकत होते कोणाला? तर व्यापारी असो किंवा आपण असं म्हणणार की एखादा मोठा व्यापारी आहे किंवा यात्रेकरू आहे की ज्याच्याकडे काय आहे? मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आहे. तर अशा लोकांना हे काय करत होते? फसवत होते. तर म्हणून यांचं प्रचंड आपण असं म्हणू शकतो त्रस्त झाले होते. यांच्याकडून प्रचंड त्रस्त झाले होते लोक. सर्व सामान्य लोकही यांच्याकडून काय होते? त्रस्त होते. म्हणून खूप साऱ्या लोकांनी काय केलेलं आहे? तर कंपनीकडे अर्ज विनंत्या पाठवून सांगितलेलं आहे की बा ठगांचा काय केला पाहिजे? बंदोबस्त केला पाहिजे. आणि हा प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या हाताळण्याचा प्रयत्न लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केलेला आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंकने काय केलेले आहे? एक निष्णात अधिकारी आपण म्हणू त्यांना जे आहे कर्नल स्लीमन. हे कर्नल स्लीमन किंवा यांना ठगी स्लीमन म्हणतात. यांची काय केलेली आहे? नियुक्ती केली. यांनी अतोनात प्रयत्न केले. त्या गँगमध्ये राहिले, त्यांची भाषा शिकली, त्यांची संपूर्ण प्लॅन कसे करतात, कसे एक्झिक्यूट करतात त्या प्लॅनला, हे सर्व पुन्हा कर्नल स्लीमननं पाहिलं आणि व्यवस्थित आपली टोळी बांधली, एक टोळी तयार केली आणि काय केलेलं आहे? या ठगांचा काय केला? बंदोबस्त केला. जवळपास त्याने 3200 ठगांना काय केलेलं आहे? वेटीस धरलं किंवा आपण असं म्हणणार त्यांना काय केलेलं आहे? पकडण्यात आलेलं आहे. त्यापैकी जे लोक ऐकणार नाही असे 1500 लोक, किती? 1500 लोक यांना फासावर चढवलं. आणि जे बाकीचे जे राहिलेले आहे ते मध्य प्रदेशमध्ये जबलपूर या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन किंवा आपण असं म्हणू शकतो त्यांचं मन परिवर्तित करून काय केलेलं आहे? त्यांना काहीतरी कामाला लावलं किंवा ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो ठगांचा बंदोबस्त झालेला आहे या गोष्टीमुळे काय झालेलं आहे? की कंपनीची सामान्य लोकांमध्ये भावना काय झालेली आहे? परिवर्तित झालेली आहे की जे लोक त्रस्त होते ते लोक आता कंपनीला काही ना काही कल्याणकारी आपण असं म्हणू शकतो साम्राज्य मानायला काय करत आहे? सुरुवात करत आहे. तर हे पाऊल अतिशय लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या काळामधलं महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर असे हे काय होते? ठग होते. आणि एक तो मूवी आहे थिरन नावाचा. तो मूवी जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये कशा रीतीने हे ठग काम करतात, कशा रीतीने यांचे गावाचे गावं असतात हे तुम्हाला दिसून जाणार. त्यामध्ये दाखवलं पण आहे की कशा रीतीने हे कालीमातेला काय करतात? पूजतात. हे पहा कालीमाता तुम्हाला दिसणार. त्या अगोदर हे लोक काय करत होते? अशा रुमालांनी काय करत होते? तर एखाद्या व्यापाऱ्याला गळा घुटून काय केलं जात होतं? मारलं जात होतं. हे पहा हा इथं पण काय करत आहे? त्याचा जीव घेत आहे. त्यानंतर तो काली मातेच्या मंदिरात नेऊन तिथं काय करणार? त्याची बली देण्याचा टाईप करणार किंवा तिथं त्याची मुंडी वगैरे कापली जाणार. तर अशा प्रकारचे काय होते? हे ठग होते. पहा इथं दिसते तुम्हाला काली मातेला आहुती देत आहे. आणखी एक समाजाला जी कीड आहे अशी एक प्रथा होती, त्याला आपण काय म्हणतो? नरबळी म्हणतो. ही जे नरबळी आहे ही नरबळी मद्रासमध्ये, ओरिसामध्ये,
मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जात होतं, नरबळी दिल्या जात होती. म्हणजे विचार करा की बा माणसं किती अमानवीय आहे की बा माणसाचा काय देत आहे, बली देत आहे. कशाला, खुश करण्यासाठी, देवी देवताला काय करण्यासाठी, खुश करण्यासाठी काहीतरी बा बली दिली म्हणून आपलं कार्य काय होते, साध्य होते. या अगोदर जर पाहिलं तुम्ही तर मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग्स बनतात, मोठ्या मोठ्या जे मंदिरं आहे त्यांच्या जे पाया असतात त्या पायामध्ये काय केलं जात होतं, तर एखाद्या मुलीला काय केलं जात होतं, दाबलं जात होतं, ठेसलं जात होतं. मग त्याच्यावर काय केली जात होती, इमारत तयार केली जात होती. तर त्याला पण आपण काय म्हणू शकतो, नरबळीच म्हणू शकतो. तर ही प्रथा देखील नरबळीची लॉर्ड विल्यम बेंटिंकने काय केलेलं आहे, कायद्याने बंद करण्याचं काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. 1832 आपण म्हणून प्रयत्न राहिलेला आहे कुणाचा, लॉर्ड विल्यम बेंटिंकचा. परंतु याला कायद्याची धार कधी मिळाली, तर 1843 कायद्याने बंद. म्हणजे आता काय होणार, तुमच्यावर तो गुन्हा दाखल होणार. अजूनही आपल्या अमरावतीमध्ये बैरमची यात्रा भरते, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोक काय कशाला जातात, तर आपण असं म्हणू शकतो की तिथं मटण वगैरे खाण्यासाठी जातात. तिथं बकऱ्याची बली दिली जाते, कुठं कुठं कोंबड्याची बली दिली जाते. तुम्ही आष्टी वगैरेला जर गेले तर तिथं कोंबड्याची बली दिली जाते. तर ते 2 पायाचं जनावर, त्या अगोदर कशाची बली दिली जात होती, माणसाची बली दिली जात होती. म्हणून ही देखील प्रथा काय होती, अतिशय अमानवीय होती. ह्या प्रथेला देखील कायदा करण्याचं काम किंवा ह्या प्रथेविरुद्ध काम करण्याचं काम आपल्याला कोण दिसते, लॉर्ड विल्यम बेंटिंक करताना दिसतात. ही आपली बॅच आहे. ही बॅच आपली 3 जानेवारी पासून काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. द नायक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ही बॅच आहे. तुम्ही द नायक अकॅडमीचं जे ॲप आहे हे डाउनलोड करा. त्यावर तुम्हाला दिसणार की आधुनिक इतिहास, विशेष महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं तुमचे मार्क्स कव्हर करण्याचा आपण काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तर इतिहास तुम्हाला समजून जाव, हा माझा काय असणार, त्या मागचा प्रयत्न असणार. असो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर बॅच नक्कीच काय करा, जॉईन करा. पुढे जाऊ आपण. अतिशय महत्त्वाची जे गोष्ट लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कार्यकाळामध्ये झाली ते आहे शैक्षणिक सुधारणा. खूपच महत्त्वाची सुधारणा राहिलेली आहे. तर या अगोदर आपण पार्श्वभूमी जाणून घेऊ याची काय आहे. तर आतापर्यंत शैक्षणिक सुधारणा झाल्या नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु झाल्या. परंतु त्या अतिशय काय होत्या, तर तुटपुंजा प्रकारच्या होत्या. जसं का आपण मानून घेऊ की 1781 मध्ये जेव्हा वॉरन हेस्टिंग आपण शिकत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यानं काय केलेलं आहे, कलकत्त्यामध्ये आलिया मदरसा स्थापन केला. मुस्लिम कायदे वगैरे शिकवल्या जात होते. तर हा जो मदरसा आहे हा देखील एक काय आहे, तर शिक्षणाची काय होती, सुरुवात होती. त्यानंतर आपल्याला आणखी पुढं 1791 मध्ये कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये एक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे पण फॅक्ट मी तुम्हाला शिकवलेली आहे जेव्हा कॉर्नवॉलिस शिकवलं होतं तेव्हा एक जोनाथन डंकन यांनी काय केलेलं आहे, तर संस्कृत महाविद्यालयाची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर 1813 मध्ये काय झालेलं आहे, एक चार्टर ऍक्ट पास झाला. आणि त्या चार्टर ऍक्ट हा देखील आपण शिकलेलो आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 4च तरतुदी काय आहे, महत्त्वाचे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं की मक्तेदारीवर काढण्यात आली होती, गदा आणण्यात आली होती. त्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांना परवानगी देण्यात आली. भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची काय करण्यात आली, तरतूद करण्यात आली. तर ही तरतूद खूप महत्त्वाची आहे. ते कधी झालेली आहे, 1813च्या कायद्याने झालेली आहे. आणि म्हणून काय होणार, तर त्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे यासाठी विवाद सुरू झाले. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की आतापर्यंत युद्ध सुरू होते. आंग्ल मैसूर युद्ध, आंग्ल मराठा युद्ध असं पाहिलं ना आपण. आंग्ल बर्मी युद्ध आमहरच्या काळखंडामध्ये झालेलं आहे. आता याच्या मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं कशा रीतीने यंदाबूचा तह झाला, कशा रीतीनं ब्रह्मी प्रदेश ब्रिटिशांनी काय केलेला आहे, काबीज केला. आता आहे कोणतं, तर शैक्षणिक युद्ध. म्हणजे पाश्चात्य शिक्षण विरोधामध्ये काय असणार, पारंपरिक शिक्षण. आता ही लढाई जी आहे, ही लढाई आहे कशाची, भाषेची. कोणत्या भाषेमध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे यासाठी 2 गट झालेले आहे. आणि ते 2 गट कुठे झालेले आहे, तर हे जी एक समिती आहे, लोक शिक्षण समिती, जिची सुरुवात 1823 मध्ये झाली. 1823 मध्ये स्थापन करण्यात आली. आणि जे 1813च्या चार्टर ऍक्टनं 1 लाख रुपयाची तरतूद झाली, ते 1 लाख रुपयाची तरतूद शिक्षणासाठी झाली. आणि कोणतं शिक्षण द्यावं, पारंपरिक द्यावं की पाश्चात्य द्यावं, म्हणून या समितीमध्ये जे 10 मेंबर्स होते हे एका निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाही. कारण एच विल्सन आहे, हे संपूर्ण पाश्चात्य शिक्षणाचे काय करत होते, प्रवक्ते होते, किंवा आपण म्हणू शकतो त्यांना गवगवा होता. म्हणून त्यांनी सांगितलं की भारतामध्ये फक्त पाश्चात्य शिक्षण दिलं जाणार. परंतु चार्ल्स ट्रॅव्हलिंग नावाचा जो व्यक्ती आहे तो म्हणतो की यांना आपण काय देऊ, पारंपरिक शिक्षण देऊ. या अगोदरही आपण हा विवाद बघितलेला आहे. जेव्हा मी तुम्हाला वॉरन हेस्टिंग सांगितलेलं आहे, तर वॉरन हेस्टिंग शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की विल्यम जोन्सनं बंगाल एशियाटिक सोसायटीची काय केली, स्थापना केली. त्यामध्ये कोलब्रुकचं नाव सांगितलं होतं मी तुम्हाला. हे सर्व जे लोक आहे, हे लोक जे होते हे पारंपरिक शिक्षणाला महत्त्व देणारे लोक होते, की यांना वाटत होतं की जे भारतीय ज्ञान आहे, ग्रंथसंपदा आहे, त्यांचं ज्योतिषशास्त्र आहे, हे काय आहे, खूप महान आहे. परंतु काही लोक होते, एच विल्सन सारखे किंवा मॅकोले सारखे आपल्याला म्हणता येणार,
हे लोक पाश्चात्य शिक्षणाचा काय करत होते, पुरस्कार करत होते किंवा उच्च मानत होते. त्यांना वाटत होतं की बाई यांच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ काय आहे, हे पाश्चात्य आपलं शिक्षण आहे. तर म्हणून हा विवाद सुरूच राहिला. हेस्टिंग गेले, हर्स गेले, परंतु हा विवादचा निपटारा लागण्याचा पता नव्हता. शेवटी विल्यम बेंटिंक आले आणि विल्यम बेंटिंक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुधारणावादी आहे विल्यम बेंटिंक. त्यांना भारतामध्ये सामाजिक, आर्थिक, बौद्धिक क्रांती करायची होती. तर त्या क्रांतीमध्ये काहीही करून शिक्षणाला सुरुवात झाली पाहिजे, हा त्यामागे त्यांचा काय होता, उद्देश होता. आणि म्हणून जो काउन्सिलचा जो चौथा सदस्य आहे लॉर्ड मेकोले, त्याची विल्यम बेंटिंकने काय केली, नियुक्ती केली अध्यक्ष म्हणून या समितीवर. आणि त्यांना वोटिंग राईट्स पण दिलं की बा तुम्ही सांगा की आपण कोणतं शिक्षण भारतामध्ये काय केलं पाहिजे, सुरू केलं पाहिजे. तर जे लॉर्ड मेकोले आहे, हे लॉर्ड मेकोले मी आता सांगाल तुम्हाला हे कोणत्या भाषेचा पुरस्कार करतात, तर पाश्चात्य संस्कृतीचा, पाश्चात्य ज्ञानाचा त्यांना खूप गवगवा होता आणि ते अतिशय तुच्छ मानत होते. भारतीय संपूर्ण नॉलेज, अरबी नॉलेज हे काय आहे, खूप तुच्छ आहे. कारण की जे हे लोक आहे, हे लोक सतत काय राहिलेले आहे, गुलामगिरीमध्ये राहिले. आणि जर हे लोक श्रेष्ठ असते तर हे गुलामगिरीमध्ये राहायलाच पाहिजे नव्हते, अशी त्याची काय होती, समज होती. कोणाची, लॉर्ड मेकोलेची. म्हणून लॉर्ड मेकोले काय करत होता की जे भारताचं गणितशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे किंवा साहित्य आहे, याची सतत त्याने काय केलेली आहे, हेटाळणी केलेली आहे की बा हे लोक एक ज्याला स्वातंत्र्य असणार असा व्यक्ती देखील काय करू शकत नाही, निर्माण करू शकत नाही. म्हणून त्यानं काय केलेलं आहे की आपण कोणतं शिक्षण द्यायचं, पाश्चात्य शिक्षण द्यायचं. त्याचं म्हणणं होतं की जे ब्रिटनची लायब्ररी आहे एक छोटी, त्या छोट्या लायब्ररीमधले जे एक कबाड आहे त्या कबाडची पण बराबरी करू शकत नाही. काय, तर भारतीय साहित्य, त्यासोबत अरब साहित्य देखील. कारण का या भारतीय साहित्यानंच प्रेरित झालेलं कोणतं आहे, अरब साहित्य आहे. कारण की अरबांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि त्यांनी संपत्तीसोबत काय नेलेलं आहे, आपलं साहित्य पण नेलं. म्हणून त्याला काय करायची होती, एक प्रकारे बेइज्जती करायची होती. आणि त्यांना सांगितलेलं आहे की जर 20 वर्ष आपण काय केलं, हे पाश्चात्य शिक्षण भारतीयांना जर दिलं तर बंगालमध्ये एकही मूर्तीपूजक राहणार नाही. म्हणजे ही खूप मोठी काय आहे, एक गोष्ट आहे की बंगालमध्ये एकही मूर्तीपूजक राहणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर तो बा त्यांची गरज काय आहे, भारतीय बाजार काबीज करणे, भारतीय कच्चा माल काबीज करणे. म्हणजे ह्या लोकांनी काय केलेलं आहे, पाश्चात्य संस्कृती स्वीकारली आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय नाही आहे, मूर्तीपूजा नाही. आणि म्हणून हा सेंटेन्स त्यानं म्हटला असेल, परंतु अशी त्याची काय होती, विचारधारा होती. आणि शेवटी काय झालेलं आहे, तर भारतामध्ये शिक्षणाला काय झाली, सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये मिशनऱ्यांनी देखील काय केलेलं आहे, स्कूल कॉलेज स्थापन केलेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी देखील काय केलेले आहे, स्कूल कॉलेजला स्थापना. त्यामध्ये आपल्याला खूप पुढे महत्त्वाचे जे समाजसुधारक आहे त्यांनी काय केलेलं आहे, शैक्षणिक संस्था स्थापन करायला काय केली, सुरुवात केली. आणि यामधलं जे सर्वात मोठं पाऊल आहे ते आहे 1835 मध्ये कलकत्त्याला कशाची, तर मेडिकल कॉलेजची सुरुवात झाली किंवा स्थापना झाली. हे लॉर्ड विल्यम बेंटिंक अतिशय महत्त्वाचं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या कार्यकाळामधली गोष्ट ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथूनच मग पुढं खूप सारे तुम्हाला स्कूल कॉलेजेस काय होताना दिसतात, सुरू होताना दिसतात. त्या याची आपण व्यवस्थित चर्चा जो पुढचा खलिता शिकू आपण लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये. तर हे आपण सुरुवातपासून काय पाहणार, तर ते धोरण पाहू. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आता सुधारणा होत आहे. त्यानंतर आर्थिक शक्ती बनत आहे आपलं साम्राज्य. व्यापारामध्ये सुदृढीकरण येत आहे, व्यापार वृद्धिगत होत आहे. म्हणून काय आहे, तर गव्हर्नरनं एवढे सारे चांगले कामं केले. तर म्हणून त्याच्या कालखंडामध्ये एक ऍक्ट पास करण्यात आला, त्याला म्हणण्यात आलेला आहे चार्टर ऍक्ट. आणि तो कधीचा आहे, तर 1833चा काय आहे, चार्टर ऍक्ट आहे. 1833चा चार्टर ऍक्ट आला. आणि म्हणून त्या चार्टर ऍक्ट मध्ये पहिलीच जे तरतूद होती ती होती की कंपनीला आणखी 20 वर्ष मिळाले. किती, 20 वर्ष आणखी काय करू शकते, कंपनी राज्य करू शकते. कुठं, भारतावर. परंतु आता प्रत्यक्षरित्या कंपनीचा कारभार जमणार नाही. तो तुम्हाला एक तर हिज मॅजिस्ट्री किंवा हर मॅजिस्ट्री थ्रू काय करावा लागणार. म्हणून याच कालखंडामध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर भारतीय नाणे कायदा करण्यात आला. हा 1835चा आहे. राणी किंवा राजाची काय असणार, प्रतिमा असणार. ते असो, हा दुय्यम विषय आहे. त्यानंतर जो बंगालचा गव्हर्नर आहे, या बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं संबोधण्यात आलं. हे खूप महत्त्वाचं आहे की आता तो काय असणार, संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल असणार. आणि याच्या अंडरमध्ये मद्रास,
आणि बॉम्बे या 2 गव्हर्नरांना काय करण्यात आलेलं आहे, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आलेलं आहे. नियंत्रणाखाली म्हणण्याचा अर्थ असा होतो की कायदे करण्याची पॉवर सुरुवातीला काय होतं की मद्रास एक सेपरेट गव्हर्नर, बॉम्बेमध्ये सेपरेट गव्हर्नर, त्यानंतर बंगालमध्ये सेपरेट गव्हर्नर. परंतु बंगालची टेरिटरी जास्त आहे, तिची लोकसंख्या जास्त आहे, म्हणून त्याला पॉवर नो डाऊट जास्त होते. परंतु स्वतंत्र अधिकार मद्रासच्या गव्हर्नरला पण होते, बॉम्बेच्या गव्हर्नरला पण होते. याची मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा रीतीनं ह्या दोघांमध्ये क्लॅशेस झालेले आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉरेन हेस्टिंगने काय केलेलं आहे की जेव्हा मराठ्यांची साथ दिलेली आहे कुणी, बॉम्बेच्या गव्हर्नरांनी, तेव्हा तो जो तह होता तो रद्द केला होता कोणी, वॉरेन हेस्टिंगने. कारण की का रद्द केला होता, यालाही वाटत होतं मला सेपरेट अधिकार आहे, यालाही वाटत होतं मला सेपरेट अधिकार आहे. तर असे क्लॅशेस होत होते. म्हणून आता ही कायदे करण्याची पॉवर यांच्याकडून काय घेतली, हिरावून घेतली. आता संपूर्ण भारतासाठी ते मग नागरी असो किंवा लष्करी असो किंवा मग व्यापारी पण म्हणू आपण, हे सर्व कायदे कोण करणार, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करणार. हे अतिशय काय आहे महत्वाची त्या कायद्यामधली काय आहे तरतूद आहे. त्यानंतर आणखी काय सांगण्यात आलं कायद्यामध्ये, कारण की कायदा हा कशासाठी होता की गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं पद कशा रीतीने आपण काय करायचं, मजबूत करायचं. म्हणून केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून हा एकदम उच्च पाऊल होतं ते, किंवा आपण असं म्हणू शकतो सर्वात उच्च पाऊल केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून. आणि हा कायदा काय करण्यात आलेला आहे तर खूप मजबूत करण्यात आलं. कोणाचं पद, गव्हर्नर जनरलचं पद. त्यानंतर पहा, आता एवढं सारी पॉवर देऊन टाकली कोणाला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला, आणि त्याला कायदे पण करावं लागणार. तर म्हणून काय करण्यात आलं तर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये चौथा सदस्य पाठवला, आणि ते कोण होते, लॉर्ड मेकोले. लॉर्ड मेकोलेची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. आणि यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे तर कायदा सदस्य. आणि याच्याच कालखंडामध्ये पहिला विधी आयोग काय करण्यात आला, गठीत करण्यात आला. कधी, तर 1834-35. महत्वाचं आहे, 34 मध्ये लॉर्ड मेकोले पहिल्यांदा कुठे आलेले आहे, भारतामध्ये आलेले आहे. तर अशा काय होत्या तरतूद होत्या. एक तरतूद आहे आणखी महत्वाची, तर कंपनीची पूर्णपणे, ठीक आहे ना, कंपनीची पूर्ण, परत म्हटलेलं आहे मी कोणती, पूर्ण मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली. मक्तेदारी संपुष्ट, या अगोदर पण पाहिलं होतं आपण 1813च्या चार्टर ऍक्टने कंपनीच्या मक्तेदारीवर गदा आणण्यात आली होती. परंतु चहा आणि चीनचा व्यापार हा कंपनीच्या अखत्यारीत होता किंवा कंपनीला दिला गेला. परंतु आता त्यांनी सांगितलं चहाही नाही, चीनही नाही आणि चूही नाही. आता संपूर्ण व्यापार काय करण्यात आलेला आहे तर सर्वांसाठी खुला करण्यात आलेला आहे. मनाचा अर्थ असा आहे की आता कंपनी काय झालेली आहे तर एक कंपनी झाली, साधारण कंपनी. साधारण तिचे काय असणार, अधिकार असणार, परंतु तिच्यासोबत काही नाइंसाफी नाही व्हावी म्हणून त्यांच्या भांडवलामधून काहीतरी रक्कम कंपनीला देण्यात आली. कारण की त्यांनी काय केलेलं आहे, ती कंपनी स्थापन केली म्हणून. हे पण एक तरतूद काय ठेवा तुम्ही लक्षात ठेवा, ती पण काय आहे अतिशय महत्वाची आहे. तर ह्या काही तरतुदी होत्या चार्टर ऍक्ट मधल्या. हे ते ब्रिटनची संसद आहे, जिथं काय होत आहे तो चार्टर ऍक्ट डिस्कस होत आहे की भारताला आपण कशा रीतीनं काय केलं पाहिजे, कायदा दिला पाहिजे. आणि या कायद्यामध्ये आणखी एक गोष्ट होती, ती होती जे नरबळी वगैरे आपण पाहिलेलं आहे ना, ती प्रथा काय करायची, बंद करायची. नरबळी काय करा, कायद्याने बंद करा. आणि यामध्ये आणखी एक तरतूद होती की कन्यावध. आता कन्यावध का बरं म्हणतो मी कन्यावध, कारण की खरंच मारलं जात होतं शिशूला, इन्फंट्री साईट आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये आणखी आहे स्त्रियांचा व्यापार, आणखी आहे गुलामगिरीची प्रथा, ह्या सर्व गोष्टींना काय करण्यात आलेलं आहे, आळा टाकण्याचा प्रयत्न केला. डिस्कस झालं की बा कशा रीतीने याचा काय करणार, निपटारा लावू आपण. कन्यावध अतिशय आपण असं म्हणू शकतो अमानवीय कृत्य आहे. का आपल्याला असं विचार येते की बा एवढं आपला महान सनातन धर्म आणि असे इव्हिल्स कसे काय घुसले बा. मुलीला दुधामध्ये बुडवून किंवा तिला काचेची भुकटी देऊन काय केलं जात होतं, तिचा खून केला जात होता, एक प्रकारचे तिचा वधच केला जात होता. त्यानंतर स्त्रियांचा व्यापार होत होता. आपल्या वराळ प्रांतामध्ये अतिशय फेमस आहे स्त्रियांच्या व्यापारासाठी. आणि त्यानंतर स्लेव्हरी, गुलामगिरीची प्रथा देखील काय करण्यात आली, नष्ट. हे सर्व या कायद्यामध्ये होतं.
तुम्ही ते काय ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की गव्हर्नरला एक अधिकार मिळालेला आहे की ते काय करू शकतात, कायदा तयार करू शकतात. म्हणून ह्या ऍक्टमध्ये कलम 87 जोडण्यात आलेला आहे. आता ही कलम कशासाठी होती, यामध्ये सांगितलेलं आहे विल्यम बेंटिंकनी की योग्यता हा नोकरीचा आधार असणार. काय असणार, योग्यता नोकरीचा आधार. आणि म्हणून भारतीयांना उच्च नोकरीवर किंवा आपण असं म्हणू शकतो उच्च नोकरीवर काय केलं पाहिजे, नियुक्त केलं पाहिजे, अशी देखील ह्या कायद्यामध्ये काय होती, तरतूद होती. आणि म्हणूनच काय झालेलं आहे की जे डेप्टी पदं असतात किंवा आपण म्हणू शकतो सहाय्यक पदं असतात, उच्च म्हणून राहिलो मी, त्याच्यावर भारतीय लोकांची काय केलेली आहे, नियुक्ती. कोणी, तर ब्रिटिशांनी. आणि ही कलम स्वतः कोणी जोडलेला आहे, विल्यम बेंटिंकनं जोडलेला आहे. असा हा काय होता, चार्टर ऍक्ट होता. एक प्रकारे चांगलं शासन, कल्याणकारी शासन देण्याचं काम आपल्याला विल्यम बेंटिंक करताना दिसतो. म्हणून लॉर्ड मेकोले असे म्हणतात की बा कल्याणकारी शासन निर्माण करणारा राज्यकर्ता, अशी त्यांची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे कोणी, लॉर्ड मेकोलेनी. हे काय आहे, महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर पहा, लॉर्ड विल्यम बेंटिंकने काय केले आहे, न्यायालयीन सुधारणा केलेली आहे. हे देखील काय आहे, महत्त्वाचं आहे. आता कंपनीचा प्रांत वाढला मोठ्या प्रमाणामध्ये, टेरिटरी वाढली आणि आता कलकत्त्यावरून न्याय व्यवस्था सांभाळणे ऑलमोस्ट काय झालेलं आहे, तर इम्पॉसिबल कार्य झालेलं आहे. म्हणून त्यांना काही केलेलं आहे, न्याय व्यवस्था केल्या. त्यांनी काय केलेलं आहे, तर आग्रा जो प्रांत आहे, हा आग्रा प्रांत काय केलेला आहे, तर वेगळा केला. आणि ह्या आग्र्यामध्ये काय केलेलं आहे, तर सुप्रीम कोर्टची काय केली, स्थापना केली. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लाईव्हच्या कालखंडामध्ये फिरतं न्यायालय सुरू झालं होतं, जे वेगवेगळ्या 4 जिल्ह्यामध्ये फिरत होतं, कलकत्ता, ढाका, मुर्शिदाबाद, पटना, आपण पाहिलेलं आहे ना ते. तर ते जे आहे, याला फिरतं न्यायालय जे आहे बंद करून टाकलं. आणि हे फिरतं न्यायालय बंद केलं म्हणून कामाचा बोजा वाढला, काम वाढलं ना. म्हणून यांनी काय केलेलं आहे, अलाहाबाद या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी सदर दिवाणी आणि सदर फौजदारी हे न्यायालय काय केलेले आहे, स्थापन केले. आणि भारतीय लोकांना फक्त कुठपर्यंत, तर मुन्सिफ या पदापर्यंतच नियुक्त केलं जात होतं. यामध्ये देखील त्याने काय केलेलं आहे, भारतीय लोकांना पदोन्नती दिली. आता भारतीय लोक जे आहे ते रजिस्ट्रार पर्यंत काय करू शकतात, रजिस्ट्रार या पदावर जाऊ शकतात. आता हे मुन्सिफ काय असते, रजिस्ट्रार काय असते, हे सर्व मी कॉर्नवॉलिसच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉर्नवॉलिसची न्याय व्यवस्था ही कशी होती, काय होती, हे संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ह्या सर्व त्याच्या काय होत्या, न्यायी सुधारणा होत्या. कारण की कल्याणकारी शासन तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा तिच्या प्रजेला काय मिळणार, न्याय मिळणार. म्हणून त्यानं काय केलं आहे, न्यायालयिक सुधारणा देखील आपल्या हाती घेतलेला आहे. आणि आता आपलं एक शेवटचं राहिलेलं आहे की जे अतिशय महत्त्वाचं आहे, वृत्तपत्राबद्दल काय केलेलं आहे, तर उदार धोरण कोणाचं, बेंटिंकचं. परंतु याचे फळ कोणाला मिळाले नाही, विल्यम बेंटिंकला मिळाले नाही. आता पहा, विल्यम बेंटिंक हा अशा विचाराचा गव्हर्नर होते की त्यांना असं वाटत होतं की वृत्तपत्र हे समाजामध्ये सेफ्टी वॉल म्हणून काय करतात, कार्य करतात. प्रेशर रिलीज करण्याचं काम कोण करतात, वृत्तपत्र करतात. म्हणूनच विल्यम बेंटिंकचं वृत्तपत्राविषयी जे धोरण होतं ते धोरण होतं कसं, उदार. त्यांनी सतत प्रयत्न केला की वृत्तपत्रांना काय मिळालं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यांनी पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून काय झालेलं आहे, शेवटी ते सक्सेस झाले 1835 मध्ये. आणि वृत्तपत्रांना काय करण्यात आलेलं आहे, स्वतंत्र बहाल करण्यात आलेलं आहे. परंतु जेव्हा वृत्तपत्रांना स्वतंत्र बहाल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती ही चांगली नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या पदाचा काय दिलेला आहे, राजीनामा दिला. आणि म्हणून त्यांच्या जागेवर जे आलेले आहे त्यांचं नाव मेडकॉप आहे. हे चार्ल्स मेडकॉप यांना वृत्तपत्राचा काय म्हटलं जाते, तर स्वतंत्र दाता म्हटलं जाते. म्हणजे वृत्तपत्रांना स्वतंत्र देऊन त्यांनी काय केलेलं आहे, तर देव झाले ते. तर म्हणून यांचं नाव आठवून ठेवा, चार्ल्स मेडकॉप यांना काय म्हटलं जाते, वृत्तपत्राचा स्वातंत्र्य. कारण की हे पण पाठपुरावा कोणी केलेला आहे, विल्यम बेंटिंक. कारण विल्यम बेंटिंकला असं वाटत होतं की माझ्या कालखंडामध्ये वेल्लोर इथे जो उद्रेक झाला किंवा उठाव झाला, हा उठाव झाला नसता जर वृत्तपत्रांना काय राहिलं असतं, स्वातंत्र्य राहिलं असतं. आता 2 गव्हर्नर असे झाले की ज्यांनी वृत्तपत्रांना काय दिलं, स्वातंत्र्य. आतापर्यंतच्या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण एक हेस्टिंगला पाहिलं, दुसरावाला हेस्टिंग ज्यानं मराठ्यांचा बंदोबस्त केला, त्यानंतर पिंडाऱ्यांचा बंदोबस्त केला, नेपाळशी युद्ध केलेलं आहे आणि त्यांना वृत्तपत्राला स्वातंत्र्य देण्याचा काय केला, प्रयत्न केला. आणि दुसरा नंबर कोणाचा लागतो, तर विल्यम बेंटिंकचा. आणि तिसरा क्रमांक कोणाचा लागतो, चार्ल्स मेडकॉपचा. हे देखील लिंक तुम्ही काय ठेवा, आठवून ठेवा. तर असं त्याचं काय होतं, वृत्तपत्राप्रती
काय होतं, उदार धोरण होतं. त्यानंतर पहा आता पुढे आहे भारतीय राज्यांप्रती पाहिजे होतं इथं, ठीक आहे ना, इथं असं घ्या, चालत राहते तेवढं, राज्यांप्रती त्याचे काय होते, धोरण होतं. परंतु त्यांचं राज्याप्रती जे धोरण होतं, आपल्या इथं एक खूप जबरदस्त इतिहासकार आहे, त्या इतिहासकारांचं असं म्हणणं आहे, ईश्वरी प्रसाद हे त्यांचं काय आहे, नाव आहे. तर म्हणून ईश्वरी प्रसाद असं म्हणतात की लॉर्ड विल्यम बेंटिंकचं भारतीय संस्थानाप्रती एक असं काही निश्चित धोरण आपल्याला दिसत नाही. त्यानं काय केलेलं आहे, आपल्या धोरणामध्ये काय केलेला बदलाव केलेला आहे. तर मग ते पाहू आपण. तर भारतीय संस्थानामध्ये सर्वात प्रथम हे म्हैसूर संस्थान आहे. हे म्हैसूर संस्थान काय केलेलं आहे, विल्यम बेंटिंकनं ब्रिटिश साम्राज्याला जोडलं. आता ब्रिटिश साम्राज्याला जोडलं, या अगोदर पाहिलं होतं आपण म्हैसूर युद्धामध्ये, आपण पाहिलं जे म्हैसूर आंग्ल युद्ध झालेलं आहे त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की टिपूला मारून काय केलेलं आहे, तिथं कृष्णराजा ओडियारची काय केलेली आहे, तर घराणं प्रस्थापित केलं, ओडियार घराणं, आणि त्याच्या हातामध्ये सत्तासूत्र दिले. परंतु तो काय होता, एक निकम्मा शासक होता. म्हणून काय केलेलं आहे, तिच्या प्रजाच्या हिताचं तिथं कल्याण होत नाही आहे किंवा प्रजा हितासाठी काय केलेलं आहे, तर विल्यम बेंटिंकनं म्हैसूर संस्थान हे काय करून टाकलं, खालसा करून टाकलं. म्हणून खालसा धोरण भारतामध्ये राबवणारे पहिले कोण आहे, तर विल्यम बेंटिंक आहे. हे देखील तुम्ही काय ठेवा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कुर्ग. पा कुर्ग हे अतिशय जबरदस्त संस्थान आहे, खूप सुंदर आहे कुर्ग. पा कुर्गचा जो राजा होता त्याचं नाव होतं चिक्काराय. हा चिक्काराय दुष्ट होता, दुष्ट, तो अयोग्य होता. अयोग्य आणि दुष्ट या दोन गोष्टीमध्ये काय आहे, फरक आहे. हा दुष्ट म्हणजे कसा होता, क्रूर पण होता. याला खूप सारे लोक फक्त संशय आहे म्हणून काय करून टाकले, खतम करून टाकले. त्यामध्ये त्याचे नातेवाईक देखील आहे, त्यांच्या नातेवाईकाला देखील त्यानं काय केलेलं आहे, तर खतम करून टाकलं, त्यांचा वध केलेला आहे. म्हणून याच्यावर आपला राग किंवा निरोग, जो ज्या व्यक्तीने काहीही गुन्हा केला नाही त्या व्यक्तीचा तो जीव घेत आहे, म्हणून याला काय केलेलं आहे, पदच्युत केलेलं आहे. आणि हे कुर्ग देखील काय केलेलं आहे, तर ब्रिटिश साम्राज्याला जोडलेलं आहे. त्यानंतर आणखी आहे कच्छ. कच्छर, ठीक आहे ना, कच्छर हे आसामला आहे. हे देखील काय केलेलं आहे, त्यांनी जोडलेलं आहे. कारण का कच्छरचे जे कृष्णरायचंद हे जे राजे होते, तर यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आणि म्हणून जे त्यांचे संपूर्ण आपण म्हणू शकतो वारीस आहे, तर यांच्यामध्ये एक गृहयुद्धाची कलहाची कंडिशन न यावं म्हणून हे देखील त्यांनी काय केलेलं आहे, राज्य ब्रिटिश साम्राज्याला जोडलेलं आहे. आता हे तर त्यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिश साम्राज्याला जोडले, परंतु काही राज्यांप्रती त्यानं काय केलेलं आहे, उदारवाद किंवा आपण समजू शकतो उदार नीतीचा काय केला, अवलंब केला. त्यामध्ये हैदराबाद आहे. आता हैदराबाद जे एक संस्थान आहे, तर सिकंदर हे तिचे काय होते, नवाब होते. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा जो आहे नासिरुद्दीनने विनंती केली की बा तुमचे जो रेसिडेंट वगैरे आहे तुम्ही याला काय करा, आमच्या साम्राज्यामधून न्या, आम्हाला काय करा, स्वतंत्र करा. म्हणून हैदराबादच्या हातामध्ये सर्व सत्तासूत्र नासिरुद्दीनच्या हातामध्ये देताना आपल्याला कोण दिसतात, विल्यम बेंटिंक दिसतात. ते देखील काय आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे सिंध आणि पंजाब. या दोन राज्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवताना आपल्याला कोण दिसतो, विल्यम बेंटिंक दिसतो. इथं सिंधचे जे काही आमिर आहे त्यांना तर भेट वस्तू देऊन त्यांच्यासोबत काय केली, मैत्री केली. आणि पंजाब सोबतही काय आहे, त्यांना मैत्रीपूर्ण काय ठेवलेलं आहे, संबंध ठेवलेले आहे. अशा रीतीनं याचं जे राज्यांप्रती जे धोरण होतं किंवा संस्थानिकाप्रती जे धोरण होतं ते कसं होतं, एक निश्चित नव्हतं. म्हणून कदाचित आपल्याला ईश्वरी प्रसाद असं म्हणताना दिसतात की जे याचं धोरण आहे राज्यांप्रती हे काय आहे, निश्चित नाही आहे. म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आपण विल्यम बेंटिंक संपूर्ण पाहिलेलं आहे. आणि शेवटी 1835 मध्ये ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन कुठे चालले गेलेले आहे, तर परत ब्रिटनला चालले गेले. आणि त्यानंतर 1839 मध्ये त्यांचा काय झालेला आहे, एक अल्प आजाराने काय झाला, मृत्यू झाला. मला असं वाटतं की बा संपूर्ण विल्यम बेंटिंक तुम्हाला समजला असेल. म्हणून आपण आजचं लेक्चर इथंच थांबू, उद्याला भेटू. तोपर्यंत धन्यवाद.